नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे घटस्फोट. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही होताच वकील हसून म्हणाले, "घ्या मॅडम, आता तुमचा घटस्फोट झाला. कोर्टाने तुम्हाला 30 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली आहे आणि दर महिन्याला 20,000 रुपये खर्चासाठी मिळत राहतील. आता खुश ना?" ती शांतपणे स्मित करून म्हणाली, "हो, खुश आहे. आता मला कुणाकडून काही नकोय." वकील कागद गोळा करू लागले आणि कविता आई वडिलांसोबत बाहेर पडली. कोपऱ्यात निर्वाण, तिचा नवरा सगळं शांतपणे पाहत उभा होता. कवितेने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. गाडीचं दार बंद झालं आणि नातंही. पहिला महिना. मायकेत सगळे फार प्रेमाने वागले. कवितेला वाटलं, हेच तर स्वातंत्र्य, हाच तर शांतपणा. दुसरा महिना. घरच्यांचा सूर थोडा बदलू लागला. भाऊ कधी रागानं बोलायचा, वहिनी टोमणे मारायची, "मोठी झालीस, थोडी जबाबदारी घे ना." भाचेही म्हणू लागले, "आत्या, किती दिवस राहणार इथे?" तिसरा महिना. घरातलं वातावरण बदलू लागलं. जिथे आधी प्रेम होतं तिथे आता भार वाटू लागला. कविता शांत व्हायची, पण मनात दुःख वाढत राहायचं. चौथा महिना. तिच्या प्रत्येक गोष्टींवर नजरा ठेवायला लागले. बाहेर पडली की शेजाऱ्यांची खुसफुस, "तिचा घटस्फोट झालाय, आता माहेरीच राहणार." कवितेच्या आत काहीतरी तुटत होतं. तिला पहिल्यांदा जाणवलं, सासरी नातं कठीण होतं, पण ते तिचं स्वतःचं घर होतं. माहेरी ती ना पाहुणी ना घरची, फक्त एक ओझं. एके रात्री टेरेसवर बसून ती विचार करू लागली. पैसे मिळाले, स्वातंत्र्य मिळालं, पण इज्जत, आपुलकी आणि घर? ती स्वतःशी कुजबुजली. चूक केली. फैसला घेताना मी फक्त दुःख पाहिले, पण परिणाम पाहिलेच नाहीत. तिला कळलं, तुटलेल्या नात्यानंतर बाईला सर्वात जास्त आधाराची गरज असते, पण समाज तिला आधी जज करतो. आणि माहेर? माहेर आहे, पण अधिकार काहीच नाही. माझं खरं घर मी माझ्या अहंकारानं सोडून आले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. निर्णयाची किंमत आता समजत होती. 4 महिने पूर्ण झाले. कवितेला रोज एकच प्रश्न सतावू लागला, मी काय गमावलं? फक्त राग आणि टोमण्यांमध्ये वाहून इतका मोठा निर्णय घेतला. ती आकाशाकडे बघत बसायची. निर्वाणच्या आठवणी मागून धावत यायच्या. त्याच्या सवयी, छोटी भांडणं आणि सर्वात जास्त त्याचं साथ देणं. एका रात्री मन पूर्ण तुटलं. तिने फोन उचलला, नंबर लावला. कॉल लागला. "हॅलो, निर्वाण?" कविता थरथरत्या आवाजात म्हणाली, "निर्वाण, आपण आता आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का? मला तुझी फार आठवण येते. मला तुझ्यासोबत राहायचंय." दोन्ही बाजूला काही क्षण शांतता. निर्वाण हळूच म्हणाला, "मीही तुझ्याविना राहू शकत नाही. आपली चूक दोघांची होती. सुधारायलाही दोघांनीच सोबत चालायचंय. तू हो म्हणालीस तर मी आत्ताच निघतो." कवितेच्या गालांवरून आसवं वाहू लागली. "हो, मी तयार आहे." रात्रीचे 12 वाजले होते. निर्वाण कार घेऊन निघाला. थंडी, सुनसान रस्ता, पण मनात एकच आवाज, तिला परत घरी आणायचं आहे. सलग 5 तास ड्राईव्ह केलं. न थांबला, न दमला. सकाळी 5 वाजता तो कवितेच्या माहेरच्या दारात उभा होता. कविता बाहेर आली. घाबरलेली, लाजलेली, पण दिलासा मिळालेला चेहरा. आई वडिलांनी दार उघडलं. निर्वाणने नम्रपणे प्रणाम केला. कवितेने बॅग उचलली. ना बोलणं ना वाद. दोघांना कळलं, हा निर्णय मनातून घेतला आहे. कार सुरू झाली आणि कविता परत तिच्या घराकडे.
खऱ्या घराकडे निघाली. मित्रमैत्रिणींनो, नाती मोडत नाहीत, फक्त कधीकधी त्यावरील धूळ हळूवार साफ करायची असते. योग्य वेळी घेतलेले छोटेसे पाऊल संपूर्ण आयुष्य वाचवू शकते. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच आपल्या आयुष्याची दिशा बदलण्याइतका योग्य असतो का? याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.